सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. अरविंदजी भोईर साहेब देखील फ्रेश मूड मध्ये आता बघूया. चेंडूला खेळल्यात अगदी फाईनला दुसरीसाठी विजय केने आपल्या घरामध्ये सुखरूप 2 धावीने इथे स्वतःचा आणि संघाचा धावांचा श्रीगणेशा. मधुकर बजागे आहेत, जर्सी नंबर 49. इथे चेंडूवर मोठा फटका, उंची मिळाली, लांबी कमी आहे. गणेश पाटील चेंडूला अडवत आहे. चांगला प्रयत्न, 100% यश आलेले आहे. धावा मिळतील 2. धावसंख्या 4 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चौकार आहे. यास नक्कीच पंचांनी 4 धावांचा इशारा केला आहे. अगदी गणेश पाटील यांचे पाय शिमरशीच्या बाहेर गेले असावेत. नक्कीच तिथे आमचे लाडके प्रेक्षक बसल्यात. चांगलं सहकार्य. वेलकम विनेश. विनेश मस्के एक उत्कृष्ट क्रिकेटर, आपलं देखील स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे रामदास यांच्या हातून झेल जमिनीला दान झालाय. सलग 3ऱ्या चेंडूवर 2 धावा विजय केनीनं कंप्लीट केले. धावसंख्या 8. ओली संघ आणि डुंगे संघ आपण तयार राहा. यानंतरचा पुढील सामना आपला असेल इनिंग ब्रेकमध्ये. नाणेफेकीसाठी विनोद भगत आणि प्रवीण जोशी आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. मधुकर बजाके विजय केनेला ठाऊक आहे ही मॅच आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. इथे देखील चांगला फटका, काऊ कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक चुकतायत. झेल ड्रॉप. आता इथे दुसरी धाव. चांगली फलंदाजी करतायत. पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 3 दुहेरी. 10 या अंकावर विजय केने. संघाची टोटल 10. दोघांनी पहिल्या विजयाची नोंद करायची आणि आता 2 पैकी 1 संघ नक्कीच या सामन्यातून विजय संपादन करणार आहे. दोन्ही संघांनी एक सामना खेळलेला आहे आणि दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. मात्र इथून एक संघ विजय नक्कीच नोंद करेल. चेंडूला टॅप केला आहे कव्हर पॉइंट रिझन मधून. विजय केनेनं अगदी पहिले चेंडू गोलंदाज मधुकर बजाकेचे 5चे 5 बॅटवर घेतले आहेत. धावसंख्या 11. बघूया मनोज स्ट्राईकवर आहे. मनोज एक असं नाव, त्यांनी भावाले गावाचं नाही तर स्वतःचं नाव देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट पटलावर उमटवलंय. बघूया इथे चेंडूला ऑन साईडला हलक्या हातानं खेळलाय. बघूया सेफ फटका आहे. 1 सोडतोय, दुसरा पकडतोय. चांगली गोष्ट. गणेश पाटील बॅकअपसाठी आले होते. 2 धावा मिळाल्या चेंडूवर. धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 13. 2 वर मनोज, 11 वर विजय. चांगली सुरुवात यशवंत केने साहेबांच्या संघासाठी. डीजे
युवराज मस्त केला पर्यंत बॉलिंग मारली. हे मनोज बसत दिवस चांगला चेंडू युवराजाचा पहिला चेंडू डॉट केले ते विजय केने 5 मध्ये 11 बनवल्या होत्या आणि हा 6वा चेंडू खेळताना डॉट आलाय. ओपनच्या हाताने बघूया षटकातील पुढील चेंडू अगदी लॉंग रनअप आहे. हाताने कॅच घेणे तो. इथे एक सिंगल धाव कंप्लीट करताना सिंगल मग कॅच होईल ना. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे शिवाजी मडवी सरांनी. बघूया मंगेशजी भोईर, अरविंदजी भोईर साहेब आपण या. इथे फलंदाज बाद आहेत की सेब आहेत. नक्कीच एक कुशल मोमेंट आणि बघूया रिप्ले दाखवला जातोय. फलंदाज बाद, चांगला थ्रो होता. अगदी पंचांना देखील ठाऊक होतं की हा डिसिजन माझ्यासाठी थोडासा कठीण आहे आणि त्यांनी अगदी थेट आपल्या प्रिन्स मूवीची मदत घेतली आणि ते फलंदाज विजय केने धावचित बाद झालेत. धाव नाहीये. कसा आवडवण पुरे गेले रनला लांबच्या मध्ये. चेंडूला पुल करायचा होता. पॉवरफुल म्हणता येणार मात्र धावा मात्र पॉवरफुल. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार येतोय चौकार. चौकारीने आता धावसंख्या पोचली ती 17 या अंकावर. 9 चेंडूमध्ये 17 आल्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नॉन स्ट्राईकला मनोज आणि स्ट्राईकला शिवाजी. दोन्ही सहकार्यामध्ये बातचीत. रणजित ओ रणजित दोन धावा इथे शिवाजी पूर्ण करतोय. संघाची टोटल पोचली ती 18 वर. पहिल्या 2 चेंडूमध्ये युवराजनं अगदी चांगली गोलंदाजी. त्यानंतर 2 चेंडूवर 6 धावा खर्च करतोय. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत आणि इथे देखील आता चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅन च्या शतरक्षकाला चकवून डीप थर्डमॅन रिजन मध्ये. दुसरी धाव आणि ते आता फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. शिवाजी धावची द्वात.
11 चेंडूमध्ये 20. दोन गड्यांच्या मोबदल्यात हनुमान भावाले संघ नवीन फलंदाज नरेश पक्के गायचे म्हणजे तुमचा कसा होतो इथं दोन मॅच कशा होत्या दादा? 3-3 वर्ग नंतर 3-3 ना मग होता 4-4. युवराज षटकातील शेवटचा चेंडू फेकेल. ते पोलच्या अंतरानं चेंडूला फटका केलेत. बघूया, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी नरेश. चांगली कॉलिंग. धावसंख्या 22. 11च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये हनुमान भावाळे संघ 22 अंकावर पोचलाय. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये प्रमोद म्हात्रे उर्फ PM यूट्यूब स्टार, एक आगरी कलाकार, आपल्या या अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. PM आपण मांडूर कक्षामध्ये या. नक्कीच या पिंपलास गावाचं नाव सध्या यूट्यूब स्टारच्या माध्यमातून PMनं खूप गाजवलं असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यांच्या समवेत निलेश म्हात्रे, आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रमोद म्हात्रे उर्फ PM नक्कीच एक उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत. ज्या कोणाला फोटोग्राफरची ऑर्डर द्यायची असेल तर प्रमोद म्हात्रे PM यांची जे आपण संपर्क साधा. अगदी सकाळीच येताना मी कटआउट पाहिलाय आपल्या रोडला, आणि एक चांगला फोटोग्राफर, चांगला कॅमेरा. PM आपण यायचं स्टेजवर. शेवटचा आणि अंतिम तिसरा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज विनोद. चला, दोन्ही संघाने 11 मिनिटं घेतलेली आहेत. 2 ओव्हरसाठी 11 मिनिटं चालतील, 12 पेक्षा जास्त नको. चला, विनोदचा पहिला चेंडू मनोज केनेनं शॉट थर्डमॅनला खेळून काढला. एक सिंगल येईल. यष्टीरक्षक सनी पाटील, नक्कीच ओमसाई पिसे संघाचा हा खूप जुना चेहरा आहे, आणि आज त्यांच्या सहकार्यांनी सनीच्या खांद्यावर संघनायक म्हणून एक जबाबदारी दिलेली आहे. चांगला निर्णय सर्व खेळाडूंनी घेतलेला आहे, कारण की सनीनं भरपूर क्रिकेट ओमसाई पिसे संघासाठी खेळलेला आहे. चांगला फटका आपण पाहतो नरेशच्या बॅटमधून, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. फक्त आणि फक्त एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या पोचली ती 24 वर. गावदेवी ओवली, प्रवीण जोशी आणि साई कृपा डुंगे, विनोद भगत. चला, या फक्त 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. दोन्ही संघनायक आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. प्रवीण जोशी, विनोद भगत, आपल्याला भरपूर सामने अजून कव्हर करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे दोन्ही संघनायकांना. फ्लाईट आणि भरपूर हाईट इथे पंचांनी बिमार घोषित केला आहे. 1+1 अशा 2 धावा बोनसच्या स्वरूपात, आणि पुढील चेंडू नरेशसाठी असेल फ्री हिट. 26 धावा बनल्यात. अजूनही 4 चेंडू आहेत. बघूया नरेश फ्री हिटचा कितपत फायदा उचलत आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. फ्री हिट चेंडू रामदासनं जज केलाय, मात्र फलंदाज सेफ असतील. चांगला झेल टिपला होता रामदासनं. धावसंख्या 27.
पुन्हा एकदा झेल टिपलाय. नक्कीच आता फलंदाज मनोज बाद असतील. सत्तावीस वर धक्का नंबर 3 मनोजच्या रूपाने आता नवीन फलंदाज येतील. इनेट नंबर 5 वर विनोद. विनोद गोलंदाज आहेत, आता विनोद फलंदाज देखील आलेले आहेत. आणि शेवटचे 2 चेंडू इथे शेष आहेत. बघूया 27 झाले 30 प्लस की 30 अंडर मध्ये. चला या प्रवीण जोशी वेलकम. विनोद भगत, साई कृपा ढुंगे वेलकम. मोहनदादा भोईर पिंपळास गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक. मोहनदादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे बघूया चेंडू येतोय इनफिल्डच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धाव मिळाली 1. एका धावीने संघाची टोटल 28. शेवटचा 1 चेंडू. नक्कीच 1 चेंडू भीमर टाकला होता. बघूया नरेश शेवटच्या चेंडूवर किती धावा घेतील. इथे चांगला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पहिल्या इनिंगची समाप्ती आणि 3 बाद 28. विजयाचं लक्ष आहे पिसे संघासमोर 29 धावांचं. 3 ओव्हरमध्ये 29चं लक्ष आहे. चला या ना विनोद भाऊ, किती आवाज दिले, या तुम्ही प्लीज. सामना संपला आणि दोन्ही संघ नायक आपली जागा सोडून येत आहेत. मंगेशजी भोईर कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. चालेल, हरकत नाही आहे. दोन्ही आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. प्रवीण जोशी गावदेवी ओली संघाचे संघनायक आणि साईकृपा ढुंगे संघाचे संघनायक विनोद भगत, आपलं स्वागत आहे. आणि टॉस करण्यासाठी आमचे मुख्य मान्यवर शेलूमाता वल या संघाचे अष्टपैलू खेळाडू, वलगावचे उद्योजक आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ कार्याध्यक्ष आणि मनोजभाऊ पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू. नाण्याची पुन्हा एकदा ओळख करून देतोय. भिवंडी ग्रामीणचं लोगो आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक आणि भिवंडी ग्रामीण 3 ओव्हरचा सामना असेल. विनोद भगत आवाज देतील. अध्यक्ष चषकाची मागणी केलेली आहे आणि एक्झॅक्ट तेच झालेलं आहे. धन्यवाद मंगेशजी भोईर, धन्यवाद मनोजभाऊ पाटील. विनोद पाटील आज चाचणी स्पर्धेतून पहिला विजय संपादन करून सामनावीर ठरलेत. आता सामना आहे अध्यक्ष साहेबांच्या गावदेवी ओली संघाबरोबर. नाणेफेकीचा महत्त्वाचा कॉल आपल्या बाजूने लागलेला आहे. प्रथम गोलंदाजी कराल की फलंदाजी? गोलंदाजी. यामागचं कारण काय? काय नाही, आमचा मैत्रीपूर्ण संघ आहे, आमचा ओली संघ, आमचं एकदम मैत्रीसारखं नातं आहे, असं काही नाही. नक्कीच पहिला विजय नोंद केलेले. काय चर्चा होती सध्या संघामध्ये? काय नाही, चर्चा झाली कारण जेवण आलो आताच आम्ही. म्हणजे नक्कीच जेवण करून आलेत. ओली संघाला बघूया किती जेवलेत, याचं उत्तर नक्कीच मिळेल. प्रवीण, नाणेफेकी गमावली, प्रथम फलंदाजी आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? गोलंदाजी घेतली असती. फलंदाजी करायची आहे. पहिला सामना जरूर गमावला आहे, पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे. साई कृपा ढुंगे संघाबरोबर एक मैत्रीपूर्ण सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जरूर. किती धावा सेफ असतील साई कृपा ढुंगे संघासमोर? 50+. 50+. 18 चेंडूमध्ये कोणाकडून एवढ्या मोठ्या अपेक्षा आहेत या सामन्यातून? आमच्याकडे कैलास पाटील, प्रेमनाथ पाटील, सुधाकर पाटील असे दिग्गज खेळाडू आहेत.
क्या बात आहे. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही संघनायकांना. तर साई कृपा ढुंगे संघाचे संघनायक विनोद भगतनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. आणि गावदेवी ओली संघाचा संघनायक प्रवीण जोशीला आमंत्रित केलं आहे फलंदाजीसाठी. ऐकूया आपण समालोचक कक्षामधून सौरभ पाटीलचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद. चांगला डीजे मास्टर तुम्ही पाहताय. छोटा पाकिट बडा धमाका. 29 लक्ष आता पार करायचं ओमसाई पीसे टीमला. पाहता या मैदानावरती अरे यो अख्खा गाडीवर आलो आपण यो. एकोणतीस लक्ष पार करायचे सलामीची गाडीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. स्ट्राईक इनला गणेश आणि सदानंद आणि पहिलं षटक विजय. हे बघा आमच्या या दोन बँड दिला ना आता मुखावर. अरे मग आम्ही नाव नाही समजत पॅनल्टी देऊची ती. मग लिहले नाव मी माहित आहे नाव लिहिले मी पण नियमानुसार बसाच आहे. चला मॅचला सुरुवात करा. बघा फक्त लक्षात घ्या टाइम खूप महत्वाचा आहे. पहिला बॉल. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. ऑफस्टमला बॉल ठेवला, वेट केलाय. तुम्ही मॅच पाहता. जय हनुमान भावाले त्यांना फाईट करत असताना ओम साई पीसे या दोन टीम मध्ये. पहिला गोलंदाज विजय केने, फलंदाज तुम्ही गणेश स्ट्राईकेनला, नो स्ट्राईकेनला तुम्ही सदानंद पाहता. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे ते थांबले आणि फिल्डिंग चांगली झाली आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळाल्या आहेत. त्या 2-2 गणेशनं गेली आहे सुरुवात खेळायला आणि संघ जाऊन पोहोचला. तो तुम्ही धावा स्कोरबोर्डवरती पाहताय. 2 या गड्यावरती 2 धावा. चांगली मॅच दोन टीम मध्ये या दुपारच्या 17 मध्ये तुम्ही पाहता. 3 वाजता पहिला चेंडू आपण पाकला गेला विजयच्या माध्यमातनं. फ्रंटफुटला येऊन फटका लगवायचा होता. हुप साईडला व्यवस्थित बॅट वरती आला नाही, पायाने अडवला, स्टॉप केला बॉलला आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या तुम्ही पाहता. त्या 2-2 स्कोर पुढे चालला. धावा स्कोर बोर्डवरती 4. चार धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती. 29चं टार्गेट आहे.
4 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिला सामना तुम्ही पाहिला, भावाडेनं देखील एक सामना गमावला, पिसेनं देखील एक सामना गमावलाय. ही मॅच महत्वाची आहे. फटका इथे तुम्ही बॉल हवेमध्ये पाहताय, नोमॅन स्लाइस मध्ये बॉल मिडॉनला, तोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आला. 2 धावा पूर्ण, 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 6 या आकड्यावरती 6 धावा स्कोरबोर्ड वरती. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर विजयच्या बॅटमधनं 2 चौकार पाहिला, 11 धावाचं योगदान दिलं. मनोजनं योगदान दिलं 4 धावेचं आणि शिवाजीनं योगदान दिलं 7 धावेचं. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आहे. इथे शेर खेळला, पुढे गेले, बॉल मागे मागे, बॉल सरळ बाहेर राहील आणि बॉल सीमा पार आलाय कव्हरला. दमदार चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे आलाय. 8-10 या आकड्यावरती 10 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. डबल विजिट मध्ये 10 रन. षटकातील शेवटचा बॉल, लोअर फुलटॉस बॉलला कलेक्ट केला, बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेनं, एक केली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, दुसरी धाव होतीये वेगानं पूर्ण आणि षटक संपलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ लक्ष होतं. 29 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय, त्या मात्र 12 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. 29 लक्ष होतं. कट करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 13 या आकड्यावरती 13 धावा धावपलकावरती. 29 लक्ष गाठायचं. 12 मध्ये 17 हव्या होत्या, आता 12 मध्ये 16 बनवायच्या आहेत. मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. फिल्डिंगची रचना खूप छान लावण्यात आली आहे, तुम्ही पाहताय. या षटकातील पुढचा बॉल, फटका बादशा रनरमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पोचलाय, मात्र त्याच्या वागेच्या बाहेर पहिला टप्पा घेत बॉल सीमा पार आलाय. चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय, तुम्ही पाहताय. धावा धावपलकावरती 17 या आकड्यावरती 17 धावा. 3 आमचे नामांकित पंच शिवाजीजी मळवी असतील, सुरेशजी गरत, आमचे तिसरे पंच भाऊजी पाटील, नक्कीच कौतुक करू. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत ते. षटकातील पुढचा बॉल, कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि त्यांना फटका कशा प्रकारे खेळायचा होता ते देखील डोक्यावरती हात आला अल्पेश आणि सांगायला हा चेंडू तुम्ही पाहताय तो डॉट आलाय. 17 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक दुसरं प्रगतीपथावरती. 29 लक्ष.
षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची संधी, विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय, तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विनोद. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, झेलची शक्यता, पकडलाय झेल, आल्या फावली माघारी. विनोदची विकेट झाली आहे कॅरी आणि धक्का लागलाय. दुसरा ओम साई पिसे, टीमला डीसे. धावा फलकावरती तुम्ही 17 पाहिलात. चांगलं संगीत, नखरेवाली सुपरहिट सॉन्ग, हलक्या हातानं या बॉलवरती धावा भेटाय 2. धावा फलकावरती 19 धावा. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. एक केली पुढे, दुसरी धावचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव इथे मात्र रन आउटची संधी आणि रन आउट. धावा फलकावरती तुम्ही पाहता 20 धावा आणि 9 धावेची गरज आहे. सहा चेंडू 9ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आहे पप्पू. धावपलकावरती तुम्ही 20 पाहता. येणारे बॉल शिल्लक असतील 6 चेंडू मध्ये 9 धावेची अजूनही गरज आहे आणि पप्पू आला बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्ही स्ट्रायकिंगला फलंदाज पाहताय सनीला 9 धावेची गरज आहे.
षटकातील पहिलाच बॉल पायावरती पॅडल स्लिप केला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगानं लॉंग ऑनचा फिल्डर येणार, तोपर्यंत एकच धाव. मागची मॅच देखील अल्पेश अशीच झाली असती. 6 बॉलमध्ये 9ची गरज होती, 3 बॉलमध्ये 9 धावल्या धावा आणि तो ही मॅच जिंकली होती ती विजय स्फोट खांडपेनं. हा सामना कोण जिंकेल, ओमसाई पिसे की जय हनुमान भावाले, या दोन टीम मध्ये खूप चांगले मॅच. 5 बॉल 8 धावीची जुनी गरज आहे. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन खराब. वाईट बॉलचा इशारा लेग स्टंपला सोडून जात असताना आणि बॉल आता शिल्लक आहेत 5. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावीची गरज. खूप चांगला मॅचेस आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिल्या. चढ उतार तर झालाय जरूर. इथे खेळ आहे आणि इथे कॉल दिला विजयनं, मी घेऊ शकतोय, त्यानं घेतलाय आणि इथे ही कॅच खूप महत्वाची होती आणि ती कॅच घेतली आणि मॅच जवळ आपल्या बाजूने नेत असताना जय हनुमान भावलेचा विजय पकडला. झेल विकेटचं पतन ओयुटी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती वाईड बॉल, त्यानंतर विकेट आणि आता समीकरण 4 बॉल 7ची गरज. चला नवीन फलंदाज, नवीन नवीन तुमचं संघ भरती केलं ना पोरा, नवीन आम्हाला नाव कधी माहित पडली. षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धाव पलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 23 या खडावरती 23 धाव पलकावरती. 4 बॉल 6 धावेची जुनी गरज आहे या मॅच मध्ये. आणि नवीन तुम्ही फलंदाज पाहतोय तो मैदानामध्ये गेला युवराज. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पुढ्यात ठेवण्यात आला आणि हलकासा बॉल खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला आणि आता समीकरण उरलाय. बॉल शिल्लक शेवटच्या 3 बॉल मध्ये 6 धावेची गरज. एक मोठा फटका, एक बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावा लागेल मॅच जिंकण्यासाठी पिसेला. षटकातील पुढचा बॉल, हा देखील तुम्ही पाहताय इथे, हा देखील चेंडू खूप चांगला बीट केला. समीकरण आता उरत आहे 2 बॉल 6ची गरज. का मॅच आली अल्पेश शेवटच्या मोमेंटला. 2 चेंडू 6ची गरज. खूप चांगली मॅच. तुम्ही पाहताय आणि पप्पू आता कमबॅक करतोय. 2 वाईट जरी असले त्याच्यानंतर त्याचा कमबॅक राहिलाय बेमानाने या मॅच मध्ये. 2 बॉल 6ची गरज. मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. एखादा मोठा फटका मॅच विजयी करून देईल टीम पिसेला आणि डॉट बॉल मॅच विजयी करून देतील भाववालेला. हा देखील तुम्ही चेंडू खूप चांगला. वॉटर बॉलिंग काय गोलंदाजी होती. याच्या अगोदरचे बॉल तर तुम्ही पाहिले, पडल्यानंतर थोडे हलके खाली राहिले. हा बॉल थोडा उडाला, नक्कीच बीट केला. एक चेंडू गोल्डन षटकार येईल का. गोल्डन षटकार युवराजच्या बॅट मधनं आणि गरज असणारे तुम्ही पाहताय ते मात्र येणारा बॉल शिल्लक एक बॉल 6 रन 1 बॉल. मॅच जिंकणार कोण, जय हनुमान भावाले की ओमसाई पिसे की जय हनुमान भावाले. आणि मॅच काय झाली आहे, मॅच मध्ये उलटफेर पाहिला तुम्ही, उलटफेर पाहिला, चढ उतार पाहिला. या मॅच मध्ये सर्व अजून दबाव आहे. एक षटकार येतोय, एका बॉल मध्ये 1 धाव कधी कधी मात्र काढण्यासाठी प्रॉब्लेम देते. कधी कधी 1 बॉल 1 धाव बनत नाहीये. 1 बॉल 6 धावा बनतात. या बनल्या जातील का या पिंपलाच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये अल्पेश. मॅच काय रंगली आहे. लगेच चला फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही पाहताय खूप चांगली मॅच. 1 बॉल 6ची गरज. बघा लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. एक मोठा फटका, एक गोल्डन षटकाची गरज आहे
आणि टीम पिसेला तर एक डॉट बॉलची गती बाबाला एकदा जोरदार थाले स्वागत करूया. दोन्ही संघाचा एक चेंडू 6 धावा. वाईड बॉल आणखीन एक ट्विस्ट लाईन करा. वाईड बॉल अपस्टंपला बॉल ठेवला. 4 धावा आल्या तर मॅच भावाने जिंकेल. षटकाराला मॅच पिसे जिंकेल. व्हॉट अ मॅच. शेवटच्या मोमेंटला दमखम दर्जा क्रिकेटचा. इथे लढत मात्र क्रिकेटची होती आहे. 1 बॉल 5 आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली आहे. जय हनुमान भावाले संघानं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम ओम साई पिसे. तुम्हाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. काय मॅच झाली बघा. 9 धावेची गरज होती. या ओव्हरमध्ये 3 व्हाईट आले. त्याच्यानंतर 3 डॉट बॉल 1 विकेट आणि 1 सिंगल. 4 डॉट बॉल माफ करा 4 डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. आणि तुम्ही पाहताय हे षटक संपलं. मॅच जिंकली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला या पप्पूला देऊया मॅन ऑफ द मॅच. धावा खर्च केला. 4 विकेट 1 9चं संरक्षण.